संत परंपरेचा विसर पडल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास. डॉक्टर प्रशांत परांजपे. ज्ञान विकास मंडळ केळशी या वाचनालयाच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त डॉक्टर प्रशांत परांजपे यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन केळशी इथं करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि श्री समर्थ दास बोधाचं पूजन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना डॉक्टर प्रशांत परांजपे यांनी संत साहित्याचा आणि त्यांच्या शिकवणीचा विसर पडल्यामुळे आज पर्यावरणाचा ऱ्हास होत असून मराठी साहित्य आणि पर्यावरण यांच्या संवर्धनाकरता युवकांनी सक्षमपणे सहभागी होणं काळाची गरज असल्याचं प्रतिपादन केले. साहित्य, पर्यावरण आणि युवा पिढी या विषयावर ज्ञान विकास मंडळ वाचनालयाच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त डॉक्टर परांजपे यांनी वाचकांशी संवाद साधला. वाचाल तर वाचाल या न्यायानुसार निसर्ग वाचन हा एक महत्त्वाचा विषय असल्याचं देखील त्यांनी या प्रसंगी नमूद केलं. अभिजात मराठी दर्जा मिळालेल्या आपल्या मातृभाषेचं रक्षण करणं आणि आपल्या निसर्गाला देखील प्रचंड असा अभिजाततेचा दर्जा आहे तो अबाधित राखणं याकरता युवकांनी मातृभाषा संवर्धन आणि पर्यावरण संवर्धन यामध्ये अभ्यास करणं आणि कृतिशील होणं या महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी विस्तृत असं विवेचन केले. 12व्या शतकातील लीला चरित्रात देखील पर्यावरण संवर्धनाचे दाखले देण्यात आले आहेत. इथपासून ते संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगे महाराज या संतांची पर्यावरण विषयांची शिकवण आम्ही विसरलो. मंदिरामध्ये तल्लीन होऊन तुकोबांचं भजन गायलं जातं. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, मात्र त्यांचा अंगीकार करणाऱ्या आम्ही विसरत आहोत. समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये पंचमहाभूतांचे दाखले देत त्यांच्या संवर्धनाचा संदेश दिला असताना ज्या रामदास स्वामींनी आपल्या छत्रपती शिवरायांना आशीर्वाद दिला त्या शिवरायांची पर्यावरण नीती अर्थात आज्ञापत्राचा अभ्यास जर आपण केला आणि प्रत्येक युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र कृतीत उतरवलं तर उद्याचा भविष्यकाळ सुसह्य असेल, नाहीतर प्रचंड अशा विध्वंसाला सामोरं जावं लागेल. अशा भीषण सत्याची जाणीव डॉक्टर परांजपे यांनी केळशी येथील आपल्या व्याख्यानादरम्यान करून दिली. उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्यवाह केदार जोशी यांनी केले तर अध्यक्षीय समारोप ग्रंथालयाच्या अध्यक्ष शीला दिलीप कोठारी यांनी व्यक्त केल्यावर कार्यक्रमाची सांगता झाली. या प्रसंगी उपाध्यक्ष सुभाष लाड, सदस्य सुयोग खरे, भरत वर्तक, सल्लागार सुजाता धर्माधिकारी, पत्रकार शेट्टे वारे, सत्कार मूर्ती श्रीमती करंदीकर, श्रीमती बोहरा, माजी ग्रंथपाल अश्विनी जोशी, रोहिणी महाजन केतकर, ग्रंथपाल स्मिता महाजन, सहाय्यक स्वप्नाली मिसाळ, रश्मी करंदीकर, दापोली तालुका वाचनालयाच्या ग्रंथपाल नेत्रा करमकर तसेच गावातील वाचक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते. DSP न्यूज लाईव्ह रत्नागिरी प्रतिनिधी केदार जोशी. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह. संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.